कशा वाटतात बाय द वे लाइटिंग. हे जे घर आहे ना स्वर्ग आहे स्वर्ग. आणि मेहनतीची कमाई आहे. म्हणजे इथं बघितलं ना समोर की आयुष्याचा चीज झाल्यागत वाटतं. मला भारी वाटतात का फटाके घ्यायला चाललेले आम्ही. मी सांगत होतो भावाला एवढा विश्वास ठेवू नको. आयुष्यात एक्सपिरियन्स आल्याशिवाय माणसाला कळत नाही ना. तशी तर आहे बाकी काही विषय नाही. जवळ तटका लागत नाही तोवर अनुभव येत नाही. गर्दी बघा या फटाक्याला. फोकाड देते का काय काय माहिती. हे देखो हे काय ह्याच्यात रजनीकांत पण फटाक्याच्या स्टॉलवर येतो. हे काय ते म्हणा ते सिलेंडर फोडायच्या गोष्टी काय ते चालू होत्या यांच्या आता. काय स्वस्त फटाका येतो सिलेंडर डायरेक्ट करायचं. ती मोठी उचल कोणते पहिलं तेच का उचला उचली दुसरा तिसरा. कॅमेरावर जशी धुऊ लागली ना तशी माझ्या आयुष्यावर पण धुऊ लागलेली आहे. वर्ग म्हणजे माणूस ह्या जातीला लय घाण सवय असते की बायांना लय चांगलं दाखवून द्यायचं. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. भरपूर दिवसानंतर व्लॉग शूट करतोय. काय सांगू तुम्हाला, मेंटल हेल्थ थोडे डिस्टर्ब झालते पण आता ठीक आहे, काय विषय नाही. दिवाळीचा सण आलेला आहे त्यामुळे जरा सगळं प्रसन्नमय वातावरण करू आपण. ब्रॉडकास्ट चॅनलला तुम्ही ॲड असाल तर तुम्हाला समजलं असेल काल आपण लाईटीची शॉपिंग करायला गेलो. पण विषय असा झाला की हे 3च लाईटी घेऊन आलो आहे मी. बघा हे 3 लाईटी पडल्या आपल्याला 1,500 रुपयाला. सो प्रत्येक वर्षी काय करतो आपण, एलईडी आहेत ना आपल्याकडं, एलईडी सोडतो. पण ह्यावेळेस मम्मी म्हणली माळा सोडू आपण. सो 3च माळा आणल्यात. म्हणलं पहिलं लावून बघू फ्रंट साईडला कसं काय वाटतंय. जर कमी वाटले तर आणता येईल किंवा काय तर करता येईल. चिराग नेमकं कामाला गेलेलं आहे, येतो म्हणला. सो मग आल्यावर बघू. तोपर्यंत म्हणलं हाय झोपलो तो उठलो. म्हणलं एकटा जेवढं होईल तेवढं काम करूयात, बाकीचं बघू मग नंतर. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि तयारी ठेवा शुभम शिवरकर 2.0ची. कारण इथून पुढे सगळे वैयक्तिक ब्लॉग असणार आहे. टेरेसला जाऊया. 2-3 महिन्यांनी आज टेरेसला चाललेलं आहे. टेरेसचा हाल बघू आणि काय करता येईल ते पण बघूयात. स्वतःच टेरेस आणि 2-2 महिन्यांनी टेरेसला येतोय. अवघड खाते. पहिलं काय करतो, लेंथ पहिलं बघतो एक माळ खोलून की किती काय लेंथ खालीपर्यंत जाते, त्या हिशोबाने हे करायला आहे. नेमकं दम लागला. थांबा जरा, चालायची सवय नाही ना मला. गाडीत फिरतो ना आता मी, मोठा माणूस झाले ना त्यामुळे चालायची सवय नाही मला. असं काय नाही, जिंदगी गेली वाईट दिवस बघून. आत्ता कुठे सुवर्ण क्षण आहेत माझ्या आयुष्यात, एन्जॉय करू द्या मला. चिराग नाहीत ना तर मला काम बी करू वाटाना. त्याला काय, त्यालाच पाळवतो नाही का मी, चिऱ्या हे कर चिऱ्या ते कर करतं. पण भाऊ म्हणजे माझ्या सख्या भावागत तर राहतं दोघांची. आणि हा लेंथ किती आहे ते बघतोय मी पहिलं आणि मग आपण ब्लॉग्सची सुरुवात करू. असंच रँडम ब्लॉग काढतोय मी. शॉपिंगला पण जायचं आहे, काल मी काढाय पाहिजे होता मे बी, पण ठीक आहे चल, थोडा वेळ लागला येईल व्हायला. एवढा काय विषय आहे. काय बोलतात, सब्र का फल मीठा होता आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल तर तुमच्या सगळ्यांची माफी पण मागतो मी, कारण तुम्हाला लय तरसावलं मी. तुम्ही इतके कमेंट्स आणि मेसेज करून मला नाही का हे करत होता, ब्लॉग टाक. पण मी तरी जो मानलं आहे तुम्हाला टाकलंच नव्हता. आता इथून पुढं आपण डेली ब्लॉग चालू करूयात परत. चला, ते उलटं काम करायची सवय आहे ना माझे कधीच जाणार नाही. म्हणजे सोपं काम कसं कॉम्प्लिकेटेड करायचं ना हे शिकायचं असेल तर शुभ शिवरकर ब्लॉग्स. चांगलं सुटत होतं. मी म्हटलं असलं पसरवलं आणि ते गुतडं झालं ना, आता 2 तास मोकरात त्याला घालवायला लागतं. सो गाईज सोडलेले तर आहे, पण एक माळ आहे ना ह्या 3 ह्याच्यातच झाली. त्या एवढ्यातच एक माळ संपली. तर 2, 3, 4, 5 माळ्या लागतील मे बी. आणि आपल्याकडे अजून 2च आहेत, म्हणजे अजून 2 आणावे लागतील. काय करू आता, काय करू. ॲज युजल बोललंच होतं तुम्हाला माळा कमी पडतील. 3 माळा बघा इथपर्यंतच संपल्या. ते बी माझ्या मते लांब लावलेले आहेत मी. आता लावल्याशिवाय तर नाही करायचं, पण आता ह्याच्यासाठी एक माळ लागणार आपल्याला. आता एका माळ्यासाठी परत पुण्यात जायचं का काय करायचं, लेट्स सी. बघू. हे बघा खाली सोडल्यात, पण बघू आता खाली जाऊनच बघू. A few moments later. गाईज जरा कपडे घ्यायला आले, शॉर्टमध्ये जरा काहीतरी घेतो पसंत पडलं तर. नाही तर बघतो दुसरीकडे. कंटिन्यू करा जरा शॉर्ट.
मध्ये जरा थोडा ब्लॉग काढतो. The next day. सो गाईज अनदर डे. कालचा मी ब्लॉग शूट केला पण अर्ध्यातच सोडून दिला. आज बघा पूर्ण काम झालंय. सो म्हणलं आता रात्री आपण ब्लॉग काढूया. कशा वाटतात बाय द वे लाइटिंग दिवाळीच्या कमेंट करून नक्की सांगा. सो गाईज 10:30-11 वाजलेले आहेत रात्रीचे. काल ब्लॉग शूट करायचा प्रयत्न केला मी पण नंतर मधनच सोडून दिला. आता रात्रीचे 10:30 वाजता परत चालू केलेलं आहे. लाईटी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. 10:30 वाजता चालले फटाके आम्ही काय सांगू तुम्हाला. चेंज करतो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करू आता. चला. Meanwhile. सो गाईज आवरलेलं आहे मेन इन ब्लॅक. कारण की काय कारनामे करतो ना मी काही लोकांच्या नजरेत त्याच्यामुळे. बाकी बाय द वे करे आयला एक अवघड काम आहे. ह्याच्यात पण फटाके आहेत म्हणा. ते नुसते पोंगळे आहेत ह्याच्यात. हां 3 आणि 3 6 एवढंच आहे ह्याच्यात. तर अजून काय काय घ्यायचं आपल्याला. काय आयटम बॉम्ब. आयटमचं नाव काढून आयटम हा शब्द आहे ना आपल्या आयुष्यातून. आयटम हा शब्द आयुष्यातून कटाप करून टाक भाऊ. सुतळी बॉम्ब. लय घाण अनुभव आला भाऊ आयुष्यभराचा. 25-26 वर्षाच्या वयातला लय बेकार अनुभव आला मला. तर मी सांगत होतो भाऊला एवढा विश्वास ठेवू नको. काही भाऊ मला ज्ञान देत होता. आता मी भाऊला ज्ञान देतोय. भाऊ ऐक हो म्हणलं नाही वेळ प्रत्येकाची खरं येते. प्रेम आहे. खरं प्रेम शिरलं भाऊच्या. अवघड खाते पण जाऊ द्या. आयुष्यात एक्सपिरियन्स आल्याशिवाय माणसाला कळत नाही ना. तशी तर आहे. बाकी काही विषय नाही. जवळ चटका लागत नाही तोवर अनुभव येत नाही. झाला डायलॉग भाऊ लगेच. ही 2 संडी आहेत आमची. दोघं घुमी आहेत. अर्धा तास झालं दोघं येते. ते काय बोलू आता तुम्हाला नवरा बायको. 8 वाजल्यापासून 10 मिनिटं चालू. 10 वाजले रे. अवघड आहे. बाय द वे मंडळी मला कशा वाटतात बघा. हे ना हे जे घर आहे ना स्वर्ग आहे स्वर्ग. आणि फुकट नाही केलेलं. खरंच मेहनतीची कमाई आहे. म्हणजे इथं बघितलं ना समोर की आयुष्याचं चीज झाल्यागत वाटतं. कारण की भाई एक रुपया कष्ट करून रात्रंदिवस जागून रुपया गोळा करून हे सर्व बांधलेलं आहे. आणि मला आहे ना खोटं नाही सांगत कीव येते लोकांची काही लोकांची की भाई 24-25-26 वर्ष झाली तरी आयुष्यात काय करू शकले नाही ते. असं कोणाला जज करत नाही पण कवर तुम्ही एखाद्यावर अवलंबून राहणार. माणसाने 23-24 वर्षाच्या वयानंतर भाई इंडिपेंडंट झालं पाहिजे. स्वतः कमावलं पाहिजे. स्वतःसाठी घरच्यांसाठी काही ते केलं पाहिजे. काही लोक कमाई दिखावा रातभर अशी तर टके घ्यायला चाललेलं आहे आम्ही. कालचा व्लॉग आहे. काल अर्धा काढलाय आज अर्धा काढलाय. थोडं हिलिंग चालू आहे आमची. जरा झटका जबरदस्त बसला ना मध्ये त्याच्यामुळे. बाकी काय नाही. पण आता इथून पुढं आपण सुरुवात करू भाऊ परफेक्ट मध्ये. हे एक कार्यकर्ता आलाय आणि दोघांना सुचले आता तिकडे जायचं. इतकं बसले काय बोलावं. सगळी अवघड काम झालेलं आहे. मला भारी वाटतात का. अजून एक घ्यायला पाहिजे होती का नको. अजून जवळ झाले असते जरा. पण तसा काही विषय नाही वाटत आहे ना. पैसा वसूल झालाय. पण सोड. एलईडी कुठं लावू. गॅलरीत का ह्या साईडने सोडायच्या. हां मागच्या वेळेस आपण सोडलेल्या गॅलरीत एलईड्या तशा सोडायला लागतात. काय लक्ष्मीपूजनच्या दिवशी सोडायचं फक्त. हां नाही तर खाली लावू इथं इकडं तिकडं कुठं. बघू लक्ष्मीपूजनला आता. चल कॅल्क्युलेशन. सो गाईज चला. A few moments later. सो गाईज फटाक घ्यायला आहे ना सेल लागले का गर्दी झालेली आहे वाटतं मारणाची. काय बोलू आता तुम्हाला. स्टॉल कुठे आहेत. आम्ही गाडी लावली कुठं बघा जरा तुम्ही. जाता चला जरा. 3 कोंडा आणि मी चावतो. काय खायचंय का. खायची इच्छा मेली आता. फक्त 20 दे. फक्त 20 आता फक्त 20 खायची इच्छा आहे आम्हाला. भेटेल का पण तिथं फटाके.
असं लय लोकांनी आपल्या आयुष्यात द्वेष कालवलं, पण तरी आपल्या आयुष्यात नाही पडला, एवढा काही विषय नाही म्हणा. हे भाऊ तू जरा ही दिवाळी नीट काढ. मागच्या दिवाळी त्याच्या बॉडीतून 150 काटे काढले दावी बाबा, अवघड काम झाले. 3 तास घरचं ऑपरेशन, आधी दुसरं दवाखान्यातलं वेगळं आहे बाई अजून कुठून. हो गाईज हे बघा फाटाक्याला, आणि तिकडं बघा गर्दी बघा या फाटाक्याला. फोकाड देते का काय काय माहिती. आपण कुठं इथनं घेतलेलं ना मागच्या वेळेस तनिष मधून. पोरं कन्फ्युज झालेलं आहे काय घ्यावं काय नाही घ्यावं. काय काय त्याला असं 12,000 रुपये काय त्याच्यावर 12,000. दाखव परत दाखव. कसला आहे बॉम्बा काय पडायला सुरुंग आहे आपल्याला. जागा गेली आपली पुलाव जागा गेली का. ये देखो ये काय काय याच्यात. जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली. सो गाईज रजनीकांत पण फटाक्याच्या स्टॉलवर येतात. रजनीकांत वापरलं वैतागलो, पाय दुखायला लागलेले आहेत, एवढं काढलं आहेत तसे. आता बघून तो काय थांबा ना, काय बी उचलतोय आणि वैतागले. काय ते म्हणत ते सिलेंडर पडायच्या गोष्टी काय तर चालू होत्या यांच्या आता. सगळ्यात स्वस्त फटाका येतो सिलेंडर डायरेक्ट बार करून टाकायचा. पण असा की पार 1.5-2 किलोमीटर पर्यंत ऐकू जाईल. काम करायचं आपण. काय करायचं. ती मोठी उचल कोणती ती बारकी ठेवून टाक. ह्याचंच बिल 10,000 होईल आता बघ. बारकी ठेवून ती घ्यायची. बारकी ठेवून ती घ्यायची. गाईच तुमचं काय म्हणणं आहे. हे घेऊ का ते घेऊ. तुमची झक मारा म्हणतात. काही बी घ्या तुमच्या बोर व्हायला लागला आता. नाही तर विचार मग तुझ्या आवडत्या व्यक्तीला कोणती घ्यायची. हॅलो हाय जय हिंद जय बाय बाय. अरे काय आलं तेवढं मोठं बास की 120. बरं बास चला काय जाय करायचं एवढा. त्यापेक्षा एक आपण अंगठी करून आला असतं एवढ्यात. 1 ग्रॅम आला असतं एवढं. बघ भाऊ एकमेव तुझा भाऊ असेल तुला अंगठ्या करायचं शिकवतोय. नाही तर लोकांनी माझ्या अंगठ्या मोडायला लावले रे. काय सांगू तुला. हे पण होतं का त्या लोकांमध्ये. हे नव्हत्या ह्याचे खास लोक होते. मी लोकल चांगलं शिकवतोय बघा अंगठ्या करा. Meanwhile, सो गाईज 1 वाजलेले आहेत आणि फटाके घेऊन झालेले आहेत. पहिलवानाचं तेच काम आहे. उचली दुसरा तिसरा. अरे कर कॅमेरावर काय लागले. कॅमेरावर जशी धुई लागली ना तशी माझ्या आयुष्यावर पण धुई लागलेली आहे. साफ करायचं चालू आहे काम माझं. तो टाक मग टाकू बसेल का. पुढे घेऊन बसू. थोडं इकडं ओढू नये. उचल बरं थोडा. आता ढकल असं उभा घाल की. हा घाल. हा कोम असा. हा एवढा बसला तरी काय विषय. बसते का इथं मागा तरी खाली टाक नाही त्याच्या. हा सो गाईजांनो फटाके घेतलेले आहेत. चला आता. सो आता बसल्या बसल्या एक जबरदस्त अनुभव आलेला आहे. लईची हाव ठेवली ना बाई खिशातलं बी जात सगळंच जात. त्याच्यामुळे भाऊ अपेक्षा ठेवू नका कोणाकडून. स्वतःचे जेव्हा काय करायचंय करा. जास्तीची हाव ठेवू नका नाही तर मग हातातलं बी जात. लावा ताकद आपलं लावा गाणं. भाऊ नको रे नको असं करू असं. माझ्याकडून खास अनुभव घे ना भाऊ. लोकाला कधीच मागायचं नाही. लोकांकडून अपेक्षा ठेवायची नाही रे भाऊ. दे तुझं असेल तर ठीक आहे. तुझं असेल तर ठीक आहे. तुझंच आहे का माझं. बघा पोरग म्हणजे माणूस ह्या जातीला लय घाण सवय असते की बायांना लय चांगलं दाखवून द्यायचं. इव्हन लोकांनी मला पैसे पण दिले नाही तरी मी लोकांना सांगायचं नाही का माझ्या जवळच्या लोकांना अरे तिने मला हे केलं तिने मला ते केलं. हट नव्हतं केलं. त्यामुळे भावाला सांगतोय अपेक्षा ठेवू नका कोणाकडून. ह्यो देईल त्यो देईल स्वामी देईल गोवामे देईल कोण कोणाचं नसतं. स्वतः असून कमवायला लागतं. आणि मेन म्हणजे व्यवहार करायचाच नाही द्यायचंच नाही.
जर समोरचा माणूस आपल्याला आपल्या एफर्ट्स लावत नसेल ना तर आपण बी एफर्ट लावायचे ना. इथलं नातं बी नको आपल्याला आणि नको आपल्याला. लय शिव्या झाल्या. लय म्यूट करायला लागल बघ आता मला याच्यावर. फिल्मिंग वाढलं का झाली? फिल्मिंग वाढली ना ती लाईट स्प्रेड होती. फिल्मिंग नाही ना इकडून अंधार मला दिसा ना पालेलं बदल डोळ्यावरती लाईट चमकते ना म्हणून झालं असं. किंवा मग विजन बी ब्लर झालंय. जिंदगी ब्लर झाली माझी. ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. 2 महिन्यांनी ब्लॉग काढतोय. समोर गाडी बघ कसली BMW पाठवले का? हा बाबा ठीक आहे बाबा पाठवले तर मग काय विषय ना. पण काही लोकांनी इव्हन मला किती येड्यात काढलंय. जागतं उदाहरण आहे. शेजारी माणूस जागतं उदाहरण. खोटं सांगत माझ्या ऑक्टोबर महिन्याचं ट्रान्झॅक्शन किती अख्खं मिळून 3.25 लाख रुपये. आणि लोकांनी मला आहे ना 50,000 रुपये काय सांगू माझ्यासोबत इतके घाण वागले ना. अवघड आहे लय अवघड आहे. जाऊ दे आता. कानाला खडा मला आयुष्यभराचा अनुभव लय बेकार आलेला आहे. एक्सपेक्ट करायचं नाही कुणाकडून. स्वतः कमवायचं. स्वतः आपली स्वप्न पूर्ण करायची. आले का तुझे पैसे पण? कारण की माझ्यासारखं करतोय तो बी. नाही रे दिले नाही भाऊ. प्रूफ आहे का? प्रूफ आहे भाऊकडा. मग ठीक आहे. नाही ना मला जी घाण सवय होती हो काय मी यांना बरेच सांगायचं नाही का. हे प्रूफ आहे. आल्यात मला घाण सवय होती रे ती. मी बरेच यांना खोटं बोलायचं नालायचं. चला अनुभव. सो गाई जाता जेवाय आले. रात्र काही संपत नाही वाटता. रात्र काही संपत नाही म्हणलं आता आपली. अरे चावी आतच राहिली. थांबा गाईच बुद्धी भ्रष्ट बाकी काय नाही. Meanwhile, सो गाईज रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत. आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि गँग चाललेली आहे बघा. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. अजिबात स्किप करू नका. ब्लॉग पूर्ण पहा. लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळं करून टाका. गुड नाईट. बाय बाय.